खामगाव या ठिकाणचं आजचं हे 5वं सत्र। आपला विषय वासनिकांचा आचार धर्म, आणि यामध्ये आपण सगळे असन्निधानामध्ये येत असल्यामुळे असन्निधान धर्म स्वामींनी जो सांगितलेला आहे त्याच्याविषयी आपण श्रवण आणि चिंतन करत आहोत। आधीच्या सत्रामध्ये आपण बघितलं की परमेश्वराचं जे दास्य आहे म्हणजे म्हणितले करण ते आपल्यासाठी मोचक आहे, म्हणजे दुःखापासून मुक्त करणारा आहे। आणि म्हणूनच परमेश्वर काय करतात की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात, आणि ते घेत असताना निर्वैव निराकार परमेश्वर सावयव साकार होतात, मनुष्य देहामध्ये अवतार घेतात आणि ज्ञान देतात। एरवी परमेश्वर अनंत अवतारी अवतरले असतील, आणि अवतार घेत असताना कच्छ मच्छ पशु पक्षी स्त्रियांच्या मध्ये परमेश्वर अवतार घेतात आणि मनुष्य देहामध्ये पण घेतात। स्त्रियांचं म्हणजे पशु पक्षी यामध्ये अवतार घेणारे सुद्धा अवतार बहुत आहेत। परमेश्वराचे अनंत अवतार त्याच्यामध्ये झालेले आहेत, परंतु ज्ञान देण्यासाठी म्हणून मनुष्य देहातला जो अवतार आहे तेच अवतार ज्ञान देत असतात। म्हणजे अशी व्यवस्था आहे। अर्थातच पशु देहातले अवतार सुद्धा ज्ञान देऊ शकतात, पक्षी अवतारातले अवतार सुद्धा देहातले अवतार सुद्धा ज्ञान देऊ शकतात। जसं हंस अवताराने ज्ञान दिलेलं आहे। परमेश्वर काहीही करू शकतात, परमेश्वराला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही। तरी सुद्धा परमेश्वर जरी असले तरी नियमाने क्रमानेच ते अवतार कार्य करत असतात। आणि म्हणून मनुष्य देहीच ज्ञान दिले जातं आणि मनुष्य देहातले अवतारच ज्ञान देत असतात। अशी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था चालत आलेली आहे। आणि म्हणून इथे मनुष्य देहामध्ये अवतार घेतलेले जे काही परमेश्वर अवतार आहेत, जसं उद्धरण प्रकरणामध्ये आपण बघितलं मनुष्य वेशधारीय होती। मनुष्याचे जे वेश आहेत, गुणधर्म असतील वगैरे देहधर्म असतील, या सर्वांचा स्वीकार परमेश्वर करत असतात आणि त्या मनुष्य देहामध्ये परमेश्वर अवतार घेतात आणि त्या जीवाला ज्ञान देत असतात। मनुष्य देहामध्येच का? कारण की आपणही मनुष्य देहातले आहोत। आता आपल्या समोर व्याघ्र वेशातले अवतार आले तर, आता स्वप्नात जर का आले तर आपण म्हणतो व्याघ्र वेशामध्ये दत्तात्रय प्रभूंनी भेट दिली मला वगैरे वगैरे, परंतु प्रत्यक्ष व्याघ्र वेशातच दत्तात्रय प्रभू आले किंवा व्याघ्र वेशातला अवतार आला, आपण थांबू का तिथे? जरी माहिती पडले हे परमेश्वर अवतार आहेत तरी आपली ती जे भीती जी आहे त्या भीती त्या ठिकाणी आपोआपच साहजिक निर्माण होणार। म्हणून लहान मुलगा असतो, त्याच्याशी बोलण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपली उंची कमी करावी लागते, खाली बसावं लागतं ना आपल्याला, त्याच्या उंचीचं व्हावं लागतं आणि त्याच्या शब्दात बोलावं लागतं। त्याला म्हणालं की बाबा फिल्टरचं पाणी पाहिजे का, तर त्याला नाही समजणार। त्याला मम्मम पाहिजे का म्हटलं की त्याला कळणार आहे। म्हणजे ज्याच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्या व्यक्तीसारखं आपल्याला व्हावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला वागणं वर्तन वगैरे इत्यादी करावे लागतात आणि मग त्या व्यक्तीला आपण आपलेसे वाटतो। तसं परमेश्वर अवतार आपल्याला आपलेसे कधी वाटतील? जेव्हा ते आपल्यासारखेच आपल्याला दिसतील। म्हणजे मनुष्य देह जो आहे, 2 हात 2 पाय 1 शिर असं सर्वसाधारण ती रचना आहे। पण एखादी व्यक्ती 4 हाताची आली तर, 3 तोंडाची आली, 4 तोंडाची, 5 तोंडाची आली तर आपल्याला बघूनच भीती वाटणार आहे। म्हणजे देवाला आपल्याशी संवाद साधायचा तोही धर्म संवाद आहे, ज्ञान संवाद आहे, तर तो साधण्यासाठी परमेश्वराला आपल्यासारखं होऊन यावं लागलं आणि स्वतःचं परमेश्वरत्व जे आहे
ते परमेश्वर आधी स्वतः मी परमेश्वर आहे कुठेच दाखवत नाहीत. सर्वसामान्य जीवांना भेटतात तेव्हा त्यांच्यासारखं द्विज गोरक्षांच्या लीळेमध्ये स्वामींनी स्वतःला गुराखी म्हणून मान्य करून घेतलेला आहे. त्यांना दाखवलं नाही की आम्ही कोण आहात, काय आहोत, कारण की हा प्रतिती पंथ आहे. स्वामी स्वतः जर का म्हणतात मी परमेश्वर आहे तर कोणी मान्य नाही करणार. पण त्यांच्या अनुभवाला जर का स्वामींच्या काही गोष्टी आल्या, प्रतिती त्यांना आली, तर मग त्यांच्या विचारसारणीमध्ये बदल होऊ शकतो. यथा द्विज गोरक्षांच्या त्या लीळेमध्ये त्यांना स्वतःला अनुभव आला की दूध दुभतं आपलं जास्त होऊन राहिलेलं आहे, तो ताक लोणी तूप याचं प्रमाण वाढलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि नवीन गवळी आल्यापासून असं झालं बरं का बदल. आणि त्यानंतर मग त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा तुमचा तो गुराखी जो आहे तो गायींना काही पाणी नाही, गवत नाही, काय नाही, एका ठिकाणी बसून राहतात त्या गायी. आणि मग त्याला आपल्याला होत असलेला लाभ आणि यांचं वर्तन याचा ताळमेळ त्यांनी लावून बघितला. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, स्वतः जाऊन बघितलं आणि जसं सांगितलेलं होतं लोकांनी तसंच त्यांनी पाहिलं आणि त्याला ती प्रतीती आली. हे कोण आहेत? कृष्ण महाराज आहेत. कलियुगामध्ये मला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत. ती प्रतीती त्याला आली आणि मग त्यांना त्यांच्यातली वेगळीकता कळायला लागली. आपण आधीच म्हटलो की हा मी बनवलेला पदार्थ चांगलाच आहे, नाही चालणार. तुम्ही त्यांना आधी तो खायला देता, त्यांनी 2-4 घास खाल्ले की मी विचारतो आपण कसं वाटलं, काय वाटलं. अर्थात हे पण विचारलं नाही पाहिजे. पदार्थ चांगला असेल तर समोरचा व्यक्ती तुम्ही नच विचारता त्यांनी सांगितलं पाहिजे. आपण जर का विचारलं तर कोणी वाईट थोडीच म्हणणार की खराब झालं म्हणून, ते तर चांगलंच म्हणणार आहे कोणी पण. म्हणजे अर्थातच परमेश्वर अजून सुद्धा स्वतः सांगत नाहीत, त्यांना ती प्रतीती येते स्वतःहूनच, स्वतःला तो अनुभव येतो आणि मग त्याच्यामध्ये बदल होऊन जात असतो. आमचे आचार्य भट्टोबास जे आहेत त्यांना प्रथम वेळी जेव्हा स्वामींचं नाम घेतलं दादोसांनी आणि भट्टोबासांना लगेच काय झालेलं आहे, वेद झालेला आहे, स्वामींची आवडी निर्माण झालेली आहे, स्थिती झाली. आणि ते दादोसांना म्हणतात मी पण स्वामींच्या भेटीला येऊ का? ते म्हणतात ठीक आहे. आबाईसा उमा आणि महादाईसा वगैरे तेही म्हणतात उमाईसा, चला त्यांच्या निमित्ताने आमचंही दर्शन होऊन जाईल. आणि तदनंतर जेव्हा स्वामींच्या भेटीला आलेले आहेत तेव्हा दादोसांनी सांगितलं की स्वामी माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे, म्हणून त्यांचा उचिष्ट प्रसाद मला दिला जाईल तो मी खाईन. परंतु स्वामी तुमचे गुरु नाही आहेत, तर तुम्ही त्यांचा उचिष्ट प्रसाद खायचा नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की स्वामींचा प्रसाद जर का यांनी ग्रहण केला तर कायमस्वरूपी स्वामींचे होऊन जातील, माझे शिष्य राहणार नाहीत. आणि त्यावेळेला भट्टोबासांना जेव्हा तो तांबूळ प्रसाद दान देण्यासाठी बाईसा आलेल्या आहे, सर्वांना प्रसाद वाटत आहे तांबूळाचा, भट्टोबासांच्या समोर आले. भट्टोबासांनी हात पुढे केला. दादोसांनी नाही सांगितलं होतं, परंतु तरी त्यांनी हात पुढे केलेला आहे. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला कोण काय सांगतं याहीपेक्षा तुमचा स्वतःचा अनुभव, तुमची स्वतःची विवेक विचार बुद्धी काय म्हणते याला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कोणीतरी म्हटलं की तुम्ही आचार प्रकरण अभ्यासू नका बरं का. काही भागामध्ये असं झालेलं आहे की ते म्हणे बाबा आम्ही हे आचाराचा भोग घेऊ, मग त्याचे काही नियम आहेत का वगैरे काही. म्हटलं कसले नियम काय? त्याने म्हणे ते मग खूपसे नियम लागू होतात, इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही, तिथे जायचं नाही. म्हटलं असं काही नियम नाही आहेत. नियम त्याच्यामध्ये आहेत. आचार प्रकरण घेतलं म्हणून नियम लागू होत नाही, तर आचार प्रकरण म्हणजेच नियम आहेत पूर्ण. आणि ते तुम्ही जेव्हा वाचन कराल, त्याचा अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच लक्षात येईल की काय काय नियम आहेत. आणि हळूहळू तुम्ही एक एक नियम त्याचे पाळायला लागू शकता. जसं तुम्हाला एकदा चपाती बनवता आली की तुम्हाला नंतर मग कळतं की या चपातीचे अनेक प्रकार आपण बनवू शकतो. याचे काहीतरी आपण पराठे बनवू शकतो, याचे पुरी बनवू शकतो, वेगवेगळ्या प्रकारे. मग तुम्ही ते वेगवेगळे प्रयोग करता. तसं एकदा स्वामींची आचार प्रणाली काय आहे हे एकदा आपल्या लक्षात आलं की हळूहळू तुम्हाला आधीच जर का सांगितलं हे आचार प्रकरण घेता, तुम्हाला हा अभ्यास आचरण करावं लागेल, ते आचरण करावं लागेल, तुम्ही म्हणाल मग जाऊ द्यात, मग राहू द्यात. परंतु जर का तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचन केलं
तर पुन्हा पुन्हा वाचन करून तुम्हाला कधीतरी वाटेल ना की हा आचार करून बघूया बरं आपण. स्वामींनी सांगितलं काला करून जेवलं पाहिजे, तर कधीतरी आपण काला करून जेवूया बरं. किंवा स्वामींनी सांगितलं स्मरण केलं पाहिजे, तर कधीतरी स्मरणाची बैठक करून बघूया बरं. म्हणजे कधीतरी तुम्हाला काहीतरी त्यातलं आचार करू वाटेल आणि त्याचा एकदा अनुभव प्रतीती आली, तुम्ही स्मरण केलं आणि स्मरणाचा आनंद जर का तुम्हाला मिळाला, तर उद्या तुम्ही न सांगता स्मरण करणार आहात. तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही की स्मरण करा म्हणून, तुम्ही स्वतःहूनच ते स्मरण करणार आहात. अशा पद्धतीने इथे परमेश्वर अवतार जे आहेत ते स्वतःहून सांगत नाहीत, ती प्रतीती येऊन जाते. द्विज गोरक्षण या लीळेतला जो ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला ती प्रतीती आली आणि जेव्हा भट्टोबासांना ते तांबूळ प्रसाददान दिलेलं आहे तेव्हा त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांनी विचार केला. दादोस काय म्हणाले की खायचा नाही प्रसाद, म्हणजे खायचा नाही. आपल्याला जर का कोणी म्हणालं की तुम्ही काही निरूपणाला जाऊ नका, तुम्हाला काही दीक्षा घ्यायची आहे का, नाही, मग कशाला जाता निरूपणाला. आपण म्हटले बरोबर आहे, आपल्याला काही दीक्षा घ्यायचीच नाही आहे, निरूपणाला जायची गरज नाही. म्हणजे आपण लगेच त्यांचं ऐकून घेतलं. पण काय ऐकलं आपण, चुकीच्या गोष्टी आपण लगेच ऐकून घेत असतो. तर तसं नाही, आपण आपला विवेक विचार केला पाहिजे. भट्टोबासांनी तो तांबूळ प्रसाद बघितला आणि म्हणाले की दादोसांनी जरी नाही म्हणाले तरी हा प्रसाद मी खाणार आहे. जर का हे परमेश्वर अवतार असतील, ईश्वर अवतार असतील, तर हा प्रसाद खाल्ल्याचा मला लाभच होणार आहे, वाईट काय होणार नाही आहे. आणि जर का हे ईश्वर अवतार नसतील, सामान्य कोणी असतील, असं तर आम्ही कितीकांची उष्टे खाल्लेले आहेत, त्यातलं हे पण एक खाल्लं जाईल. दोन्ही बाजूनी बरोबर विचार झालेला आहे, दोन्ही बाजूनी नुकसान काहीच नाही आहे. उष्ट कोणाचं खाल्लं तरी नुकसान नाही आहे आणि आमच्या स्वामींचे उच्चिष्ट खाल्लं तरीही नुकसान नाही आहे. दोन्ही बाजूनी, एका बाजूनी तर लाभ आहेच उच्चिष्ट खाल्ल्यामुळे आणि उष्ट खाल्ल्यामुळे कुठलंही नुकसान नाही आहे. आणि मग त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला आणि त्यांना स्थिती झाली आणि आमचे स्वामी नंतर त्यांना सांगतात येथून तुम्हा स्थित्यंतर केंगा, आता तुमच्यामध्ये बदल होणार आहे. तो प्रसाद म्हणजे काय आहे, मला असं वाटतं की ती एक परीक्षा आहे त्यांची, की आता ही वस्तू तुम्हाला दिलेली, लहान मुलांना एक कागद दिला आणि पेन्सिल, खोडरबर आणि रंग दिले, देऊन दिले त्याला. आता तो काय करतो ती त्याची कुशलता आहे, त्याला सांगायचं नाही आपण तू काय करायचं आहे. त्यांनी ते त्याच्या बुद्धीने असं काहीतरी चित्र काढावं की ते आवडलं पाहिजे. ही परीक्षा आहे, त्याची कौशल्य काय आहे हे तपासण्याचा तो एक भाग आहे. आणि इथे भट्टोबासांना स्वामींनी एक प्रकारे तपासलेला आहे आणि एक प्रकारे त्यांचा अभ्यास त्यांच्या अधिकाराविषयीचा स्वामींनी केलेला आहे. सर्व जीव सर्वाधिकारीच आहेत, पण सर्व जीव सर्वाधिकाऱ्यासारखे वागत नसतात. आपण म्हणतो ना तो खूप हुशार आहे पण तो अभ्यासच करत नाही, नाहीतर त्याचं लगेच पाठांतर होऊन जातं. म्हणजे त्याच्याकडे तो सर्वाधिकार आहे पण तो पोरगा अभ्यास करत नाही. तशा पद्धतीने आपल्या सर्वांकडे सर्वाधिकार आहे बरं का. आपण कोणी अधिकाराने कमी नाही. आपण सर्वजण भट्टोबास होऊ शकतो, आपण बाईसा पण होऊ शकतो, आपण माहीम भट्ट पण होऊ शकतो, परंतु आपण त्या पद्धतीचे पावलं टाकत नाहीये. त्या पद्धतीचं आपलं जे काही प्रवास जो सुरू केला पाहिजे तो होत नाही. आता आपण रद्दपूरला जाऊ शकतो की नाही सगळे, पण कधी जाऊ शकतो, जेव्हा तुम्ही प्रवास सुरू कराल तरच जाऊ शकता. आणि प्रवासच सुरू नाही केला, आपल्याकडे गाडी आहे, पैसा आहे, साहित्य आहे, पदार्थ आहे, विडा अवसर आहे, पण प्रवासच सुरू नाही केलं तर परमेश्वरपुराला पोहोचणे शक्य नाही. तसं आम्हाला माहीम भट्ट भट्टोबास बाईसाच व्हायचा आहे, पण आमचा तो प्रवास जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेच जाणार नाही, इथेच बसून राहणार आहोत. म्हणून भट्टोबासांचा प्रवास जो आहे तो सुद्धा ते सर्वाधिकारी आहेत भट्टोबास. त्यांचे जर का पूर्व काही गोष्टी आपण जर का बघितल्या नाहीत तर भट्टोबास सर्वार्थाने सर्वाधिकारी आहेत हे त्यांनी त्यांच्या उत्तरार्ध काळामध्ये आम्हाला दाखवूनच दिलेलं आहे. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी तो प्रसाद ग्रहण केला, तो ग्रहण करण्यापेक्षा पण त्याच्या आधीचा जो विचार त्यांनी केलेला आहे तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, की आपली निर्णय क्षमता आपली स्वतःची असली पाहिजे बरं का.
आपण म्हणतो की तुम्ही जाणार आहे का देवपूजेला, ते म्हणतात नाही जाणार, मग आपण म्हणतो मग जाऊ दे आपण पण नाही जायचं. ते नाही जाणार मग आपण कशाला जायचं उगाच. मग ते म्हटले की बाबा आम्ही जाणार आहोत, मग मग आम्ही पण येणार आहे. म्हणजे आपली निर्णय क्षमता त्यांच्यावर डिपेंड आहे की ते गेले तर आपण जाणार. मग असं असतं का की तुम्ही मरणार आहात का, मग मी पण मरेन, असं असतं का? नाही, ते मेले तर मरू द्यावं, आपल्याला नाही मरायचं. म्हणजे तिथे आपण आपली निर्णय क्षमता बरोबर असते. कोणी जर का खड्ड्यात पडतं तर आपणही पडतो का? नाही, तिथे आपली निर्णय क्षमता बरोबर असते. देवधर्माच्या बाबतीमध्येच आपण इतरांच्या संबंधित असतो की आम्ही निरूपणाला आलो असं, पण आम्हाला सोबत कोणी नव्हतं. आता ही एक गोष्ट मला कळत नाही की सोबत कोणी नव्हतं म्हणून निरूपणाला यायचं नाही, हे तर अजिबातच कुठेच जमत नाही. आपल्याला अशा कितीतरी ठिकाणी आपण जातो, एकटे जातो. बँकेत पैसे जमा करायला जाताना सोबत घेऊन जातो का आपण? नाही, कोणाला कुठे कळू देत नाही कशासाठी गेलो, कुठे गेलो. सांगायचं भाजी आणायला गेलो आपण पैसे जमा करायला. सोनं घ्यायला गेलो तर आपण सांगतो का सगळ्यांना? तर काही गोष्टी आपण गुपित ठेवतो, तिथे आपण एकटंच जातो. म्हणजे निरूपणाला सुद्धा आपण एकटे येऊ जाऊ शकतो. निर्णय क्षमता आपली पक्की असली पाहिजे. दुसऱ्यांच्या निर्णयावर आपण अवलंबून राहता कामा नये. दादोसांमुळे स्वामींची भेट झाली, पण दादोसांनी सांगितलेला निर्णय भट्टोबासांनी ऐकलेला नाही. तिथे त्यांनी स्वतःचा विचार विनिमय करून ती क्रिया केलेली आहे. धर्माच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला स्वतःला विचार करता आला पाहिजे की हा आचार माझ्यासाठी किती लाभदायक आहे का नुकसानदायक आहे, ह्याच्यातनं मला काय प्राप्त होणार आहे, काय अप्राप्त होणार आहे, सर्वार्थाने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. आणि मग त्यानुसार तुम्ही चाललं पाहिजेत. आणि यासाठी तुमच्याकडे जर का वचनांचं अर्थपूर्ण संग्रह असेल तर तुम्ही बरोबर चालता त्या. आपण जर का म्हणू की मला हे शक्य नाही आहे, परंतु लगेच दुसरं वचन आठवतं की पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. खरोखर हे मला शक्य नाही आहे, पण जर का देव सांगतात जर का तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला आम्ही साह्य करू. जेतुल जेतुला प्रयत्न तेतुल तेतुल साह्य परमेश्वर करणार आहेत. कधी कधी अल्प प्रयत्न बहुत साह्य होतं, कधी कधी जेवढा प्रयत्न तेवढंच साह्य होतं, कधी कधी बहुत प्रयत्न आणि अल्प साह्य होत असतं, कधी कधी अल्प प्रयत्न बहुत साह्य होत असतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला साह्य हे होतच असतं कमी जास्त प्रमाणामध्ये. आणि म्हणून आपण धर्माच्या बाबतीमध्ये तरी आपण आपला निर्णय पक्का ठेवायचा. कोणी येऊ न येऊ, मी स्नान करायला जाणार आहे, मी स्मरणाला जाणार आहे, मी निरूपणाला जाणार आहे, हे नियम आपले पक्के ठेवायचे. आपली तर पंक्तीमधली पण अशी परिस्थिती आहे की आपल्या बाजूच्या व्यक्तीने जर का घेतलं तर आपण घेत असतो बरं का. खूप वेळा असं होतं की गोड पदार्थ वाढतायत, आपल्याला घ्यायचा बरं का, पण बाजूच्याने घेतला नाही तर आपण म्हणतो नको नको मलाही नको. पण बाजूच्याने घेतला आणि आपल्याला नकोय तरी पण आपण घेतो. खूप वेळा असं होतं, तुम्ही पंक्तीमध्ये एकदा स्वतःचाच अभ्यास करून बघा. खूप वेळा आपल्याला नको असेल तरी घेतो आणि पाहिजे असेल तरी आपण नको म्हणतो. आपली निर्णय क्षमता स्वतःची असली पाहिजे. लीळाचरित्रामध्ये जेवढ्यांनी त्याग केलेला आहे, नीळभट्ट, भांडारेकर, भट्टोबास, माहिमभट्ट, ह्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घेतलेला आहे. कुणाला विचारून वगैरे त्यांनी निर्णय घेतलेला नाही. धर्माच्या बाबतीमधला निर्णय हा स्वतंत्र असला पाहिजे. भट्टोबासांचा त्याग जो आहे, आईला म्हटलं की हे गाठोडं घे आणि तू घरी जा, मी माझी वाट बघू नको, मला थोडा वेळ लागेल यायला. म्हणजे हा निर्णय, त्याग जो झालेला आहे तो निर्णय सुद्धा स्वतःच घेतलेला आहे. आणि स्वामी जेव्हा म्हणतात की द्या भाकेचे पोफळ, तो निर्णय सुद्धा स्वतःच घेतलेला आहे. तोही स्वामींना घेऊ दिलेला नाही आहे किंवा आईला विचारलेलं नाही आहे, कोणाला विचारलं नाही आहे. फक्त स्वतःचा निर्णय पक्का केलेला आहे. आणि स्वामींनी सुद्धा तो निर्णय त्यांच्यावर लादलेला नाही आहे, कारण की अनुसरण ही स्वतंत्र क्रिया आहे. म्हणजे स्वामी सुद्धा तिथे वचन येतं, एक अनुसरती एक ननुसरती. तर तिथे शंका देतात, एका अनुसर्विती एका ननुसर्विती, असं का नाही उच्चारलं की देव कान धरून अनुसरण घ्यायला लावतात? असं नाही. स्वामी ज्ञान देतात, ज्ञान देवनी उतराई होती बस.
कोणालाही स्वामी कान धरून त्यांचे लगेच दीक्षा दिली असं नसतं बरं का. मग असं का बरं? कारण की ती जीव स्वतंत्रता आहे. परमेश्वर ज्ञान देतात, दोन रस्ते माळेकाराचे दृष्टांत ते दाखवतात. आता अनुसरायचं की नाही सरायचं तो त्या जीवाचा उल्लेख आहे. आणि म्हणून भट्टोबासांना फक्त एवढंच म्हटलं की चांग विचारांनी के विचारा, बस चांगला विचार करा. आणि निका म्हणजे लाभदायकच विचार करा. खूप वेळा चांगला विचार हा लाभदायक असतोच असं नाही. आणि असाच विचार करायचा जो की आपल्यासाठी चांगला पण असला पाहिजे, लाभदायक देखील असला पाहिजे. जर का आपण म्हटलो की मी सूत्रपाठच वाचेन, सूत्रपाठ वाचणं हा चांगला विचार आहे, पण तो निका पण पाहिजे. म्हणजे त्या सूत्रपाठाचं नुसतं वाचन चांगलं आहे, पण निक म्हणजे लाभदायक पण असलं पाहिजे. कधी लाभदायक ठरेल? जेव्हा त्या वचनाचं आचरण सुरू होईल तेव्हा ते चांगल्याचं निकेपणामध्ये रूपांतर होणार आहे. नुसतंच वाचन चांगलं आहे परंतु निक नाही आहे. ते निक ठरतं जेव्हा त्या वचन आचरण रूपामध्ये आपल्यामध्ये येतात. त्या पुस्तकातनं आपल्यात आले पाहिजेत ते वचनं. आता कुठे दिसतात आपल्याला? त्या पानावर दिसतात. त्या पानावरून मनावरती वचनं आली पाहिजेत. त्यावेळेला ते वचन आमच्यासाठी निके ठरतात, नाही तर काही नाही. आपल्या घरामध्ये औषध असणं चांगलं आहे परंतु ते घेतलंच नाही तर ते निक ठरणार नाही, आपल्यासाठी लाभदायक ठरणार नाही. म्हणून दोन्ही बाबी झाल्या पाहिजे. चांग विचारा, निके विचारा. आणि तो चांगला आणि निका विचार आचार्य भट्टोबासांनी एकदम केलेला आहे. भट्टोबासांची निर्णय क्षमता इतकी चांगली होती की 99% ते कधीच चुकलेले नाहीत. 1% कुठेतरी चुकले असतील तर तेही स्वामींनी लगेच शिक्षापण निरूपण करून त्यांचा तो दोष काढून टाकलेला आहे, नासून टाकलेला आहे. म्हणजे भट्टोबा 100% चांगले एकदम उत्तम झालेले आहेत. आणि म्हणून फक्त भट्टोबासांविषयी घडविले मडविले असा शब्द येतो, सगळ्यांविषयी येत नाही. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी स्वतः निर्णय घेतला, ते तांबोळ प्रसाद ग्रहण केला आणि स्थिती झाली, आनंद झाला. स्वामी म्हणतात इथून तुमच्यामध्ये आता बदल होणार. इथूनच का? कारण इथे तुमची निर्णय क्षमता आम्ही बघितली. तुमचे निर्णय तुम्ही जेव्हा घेता त्यावेळेला तुम्ही चुकताही आणि तुम्ही सुधारताही. तुम्ही जेव्हा स्वतः निर्णय घेता. एकाने मला विचारलं की स्वामींनी तर अनुसरण घ्यायला सांगितलेलं आहे आणि व्यवहारामध्ये तर लग्न करावं लागतंय, मग नेमकं काय करू? मी लग्न करू की अनुसरण घेऊ? म्हटलं तो तुझा निर्णय आहे, तुला दोन्ही गोष्टी माहिती आहेत. मी म्हटलं लग्न कर तर तू उद्या म्हणशील तुम्ही माझं अनुसरण होऊ दिलं नाही. आणि मी जर का अनुसरा म्हटलं तर तू म्हणशील की मग तुम्ही म्हटले म्हणून मी अनुसरलो. असं नाही पाहिजे. हे तुम्हाला तुमचं निर्णय स्वतः घेता आला पाहिजे. आमच्याकडे जेव्हा म्हणजे मामाजी वांबोरीला संवत्सरला निर्णयाची पोथी असते, एप्रिल आणि मे 2 महिने असते. मग मेच्या शेवटची जी तारीख आहे मेची, त्या ह्याच्यामध्ये 31 तारखेला ते निर्णय समाप्त होतात. आणि ते समाप्त झाले की मामाजींचं शेवटचं वाक्य असतं की आता तुम्हाला संपूर्ण विधी निषेधाचं ज्ञान, जीव देवता प्रपंचाचं परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे. आता तुम्ही ज्ञानी झालात. आता तुम्ही जो निर्णय घेणार त्याला आम्ही जबाबदार नाही. आता तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. तुमच्याकडे ती समज आलेली आहे. आता तुमच्या ज्ञान विवेकाने तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा. अशा पद्धतीने म्हणजे ती जाणीव करून देतात की ज्ञान झाल्यानंतर काय करायचं की स्वतःमध्ये तो बदल आपल्याला करता आला पाहिजे, चांगला बदल. आणि तो भट्टोबासांनी केलेला आहे. आपला विषय सुरू आहे की त्याग जो आहे तो त्याग करत असताना स्वतःच्या निर्णयाने सगळ्यांनी त्याग केले. लीळा चरित्र जर का आपण बघितलं, स्वतःचा निर्णय आहे तो. ससिक रक्षणाच्या लीळेमध्ये सुद्धा ससा जो स्वामींकडे आला ते त्यांनी 2-4 लोकांची मतं घेतली का काही? 2-3 ससे गोळा करून त्यांना विचार विमर्श केला का काही? नाही. तो थेट धावत गेला स्वामींकडे. आणि त्यांना माहिती आहे येत स्वामींनी तर नंतर सांगितलंय. कोणाला सांगितलं? पारध्यांना सांगितलं. येत शरण आल्या काही मरण असे. तर पारध्यांना नंतर सांगितलं
पण त्याआधी सस्याला आधीच माहिती होतं की तिथे जर का आपण शरण गेलो तर मरण नाही, हे त्यांना आधीच माहिती होतं आणि म्हणून ते शरण गेलेले आहेत. ही निर्णय क्षमता पण त्यांची स्वतःची आहे. आणि म्हणूनच ज्ञान का असावं? सूत्रपाठ आपण इतर गोष्टी वाचत बसतो ना, दत्तात्रय कवच, संकश्वजर पंजरू, नाशक, हारण स्तोत्र, हे वाचण्यापेक्षा लीळाचरित्र वाचा. ते वाचण्यापेक्षा, इतर गोष्टी वाचण्यापेक्षा लीळाचरित्रासोबत सूत्रपाठ वाचा, स्मृतीस्थळ ग्रंथ वाचा. स्मृतीस्थळ ग्रंथ म्हणजे आमच्या स्वामींनी जो आचार सांगितलेला आहे तो कोणी करतं की नाही करतं, का नुसतं स्वामींनी सांगितलं बाकीच्यांनी ऐकलं, तर ते आम्हाला त्याचं उत्तर स्मृतीस्थळामध्ये मिळतं, मार्गरूढीमध्ये मिळतं, वृद्धाचारामध्ये मिळतं, की स्वामींनी जो आचार सांगितलेला आहे तो सगळा आचार करणारा परिवार आम्हाला स्मृतीस्थळ, मार्गरूढी, वृद्धाचारामध्ये आम्हाला बघायला मिळतो. आणि म्हणून इथे स्वामींनी जे सांगितलेलं आहे हा सगळा असंनिधान धर्म आहे. कारण आपण असंनिधानातले आहोत. आपल्याला असंनिधान धर्म आचरण करत असताना स्वामींनी काय सांगितलेलं आहे याचा तर आधार घ्यायचाच आहे आपल्याला. परंतु तो आचार कोणी कसा केलेला आहे? आमच्या त्या ज्या छोटी होती तिला स्वामींनी लाडू बनवायला सांगितलेले आहेत, पण त्यांना काय सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाची मदत घेता येणार नाही, की कोणाकडनं लाडू बांधून घ्या वगैरे, असं नाही. स्वतःच बांधून घ्यावे लागतील. पाहिजे तर तुम्ही बाईसांना विचारू शकता, म्हणजे शाब्दिक मदत मिळेल, परंतु शारीरिक मदत त्यांची घ्यायची नाही. आता स्मृतीस्थळामधनं सुद्धा आम्हाला काय मिळतं की शाब्दिक मदत आम्हाला स्वामींची आहे वचनरूपी, आणि ते आचरण कशा प्रकारे केल्या जातं ते आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतं. म्हणजे तो पण आधार एक आम्हाला आहे. काय करावं हे आम्हाला लीळाचरित्र सूत्रपाठातनं कळतं, आणि कशा प्रकारे ते केल्या गेलेलं आहे त्याचं उत्तर आम्हाला स्मृतीस्थळ, मार्गरूढी, वृद्धाचारामध्ये बघायला मिळतं. की आत्तापर्यंत जे जुने अधिकरण आहेत आत्तापर्यंतचे, त्यांच्यापर्यंत आम्हाला तो आचार बघायला मिळतो. म्हणजे कसं तो आचार करायचा आहे त्याचं सुद्धा आम्हाला, म्हणजे तो सोपं काम होऊन जातं ना, की एखादा पदार्थ कसा बनवायचा आहे दुसऱ्याचं बघून आपण तसा देखोवेखी बनवू शकतो. तशा प्रकारे तो देखोवेखी आचार आपण करत करत मनापासनं तो आचार आपला घडण्याचं ते एक माध्यम आहे. आणि म्हणून आपण असंनिधान धर्मामध्ये असल्यामुळे स्वामींचे वचन आणि स्मृतीस्थळातला आचार दोन्ही आमच्यासाठी आधारभूत आहेत, की जे आम्हाला तसं वर्तन करता येईल. स्मृतीस्थळामध्ये पण वासनिक लोक आहेत बरं का. त्या वासनिकांबद्दल ऐकल्यानंतर वासनिकही त्या काळातला कसा होता त्याला वासनिक का म्हटलं जातं, किंवा वासनिकांची व्याख्या आहे की अनुसरणाच्या बाबतीमध्ये ज्याची हे आहे, अनुसरण्याची ज्याची वासना आहे त्याला वासनिक म्हटलं जातं. आणि दुसरी व्याख्या काय केली जाते? अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक. असे वासनिक आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतात. हिराईसांचं उदाहरण तर आपल्याला मिळतच, किंवा स्वतःची मुलगी सरलेली आहे परंतु तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचं दुःख वगैरे काही तिने मनामध्ये दाखवलेलं नाही आहे, किंवा त्याचं प्रदर्शन केलेलं नाही आहे. आलेले जे अभ्यागत आहेत धर्माला महत्त्व दिलेलं आहे, क्रियेला महत्त्व दिलेलं आहे, आणि तदनंतर मग सगळे गेल्यानंतर मग औपचारिकता जे काही रडणं आहे ते केलेलं आहे. का बरं? कारण हिराईसांकडे जे काही ज्ञान होतं ते आचरण रूप ज्ञान होतं. त्यांना हे कर्म सगळे कळत होते. आपल्या बाबतीमध्ये थोडंसं वाईट कर्म आलं, थोडंसं दुःख आलं की आपण देवाला दोष देतो, परंतु तुमच्याकडे जर का महानुभाव पंथीय कर्माचं ज्ञान असेल, स्वामींनी जे कर्माचं ज्ञान सांगितलेलं आहे, कर्माबद्दलची जी काही माहिती सांगितलेली आहे ती जर का आम्हाला माहिती असेल तर तुमच्या जीवनामध्ये किती दुःख आलं तरी तुम्ही देवाला त्याचा कुठलाही दोष देऊ शकणार नाहीत, देताच येणार नाही तुम्हाला. तुम्हाला लक्षात हे सगळं आपण जोडून ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला भोगायला मिळतं आहे. याच्यात देवाचा कुठल्याही प्रकारचा काही सहभाग नाही. उलट असं समजायचं की हा दुःख अजून आपल्याला
जास्त प्रमाणात भोगायला मिळालं असतं, पण कदाचित देवामुळे आपल्याला भाल्याचा घाव काट्यावर आलेला आहे, असं आपला विचार विवेक आपण केला पाहिजे. आमच्या आचार्य भट्टोबासांना उष्णतेचा त्रास होता, पण स्वामींना कुठल्याही प्रकारचे नवद जाप्य खेटी विडा वगैरे त्यांनी अख्ख्या लीळाचरित्रात कुठे वाहिलेला नाही. की स्वामींना त्यांनी त्याविषयी हे नाही केलं की माझा हा त्रास घालवा म्हणून. एकदा त्यांनी पोटदुखीबद्दल सांगितलं होतं की माझी पोटदुखी बंद करा. स्वामी म्हणतात तसं नाही, इथे दगड व्हा, 22 दगड व्हा तुम्ही, तुमची पोटदुखी आपोआप थांबेल. आणि पोटदुखी थांबली, पण मग व्यापार मात्र काही थांबला नाही. व्यापार म्हणजे सेवा मात्र सुरू होती. उष्णतेबद्दल पण त्यांनी सांगितलं देवाला, परंतु देवाला काही त्यांनी विनंती हे नाही केली की बाबा तो माझा त्रास घालवाच तुम्ही कसंही करून, मी सगळं त्यागून तुमच्याकडे आलोय, अनुसरलेलो आहे, मग तो त्रास का ठेवला वगैरे, अशी कुठली तक्रार नाहीये. शेवटपर्यंत त्यांना ते हिवाळ्यामध्ये सुद्धा चंदन वगैरे त्यांना लावल्या जायचं, एवढं त्यांना उष्णतेचा त्रास होता. म्हणजे अर्थातच या ठिकाणी आम्हाला हा आचार बघायला मिळतो की सकळ ही भोगे निमा नावे की, सकळ भोगून संपवायचं आहे. तुमच्या ताटात जर का भोजन वाढलं, आता ते जेवण थोडंसं तुम्हाला 2 घास जास्त झालं, आता असं कुठलं पारायण करता येईल की ते अन्न अदृश्य होऊन जाईल? असं कुठलं काही नवद जाप्य खेटी करावे लागतील की ते ताटातलं जे जास्तीचं अन्न आहे ते संपून जाईल आपोआप? होईल का? कसं संपवावं लागेल तुम्हाला? ते कसं संपवावं लागेल? खाऊनच संपवावं लागेल, आहे ना. वेगळा काही उपाय आहे का त्याला? कारण आपण महानुभाव आहोत, आपण अन्नाचा एकही कण टाकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल, आता ते जास्त झालं एका वाटीमध्ये भरून ठेवा, थोडं 2-4 तासांनी भूक लागली की मग खा. पण ते कसं संपवावं लागेल? फेकून संपवता नाही येणार, खाऊनच संपवावं लागेल. असं कुठलं पारायण आहे की ते पारायण केल्याने तुमचं कर्जमाफी होऊन जाईल, बँकेतनं जे लोन घेतलेलं आहे ते लोन फिटून जाईल, असं कुठलं आहे का? लोन स्तोत्र वगैरे, कर्ज स्तोत्र असं काय आहे का? ते कर्ज तुम्हाला फेडावंच लागणार, पैन पै व्याजात सगळं तिथे द्यावं लागतं आणि मग ते फिटल्या जात असतं. तसं कर्म सुद्धा, कर्ज जसं फेडावं लागतं तसं कर्म सुद्धा फेडावं लागतं. परंतु जर का तुम्ही देवाचे झालात तर काय होत असतं, त्याच्यामध्ये भरपूरसा लाभ परमेश्वराकडनं आपल्याला प्राप्त होत असतो. आणि म्हणून देवावर आपल्या दुःखाचं वगैरे कुठलाही दोष आपण देवाला द्यायचा नाही. सकळ ही भोगे निमा नावे की, इथे हे वचन जे स्वामींनी सिन्नरला सांगितलेलं आहे, स्वामी तिथे पटीशाळा जी आहे तिथे खेळ सुरू होता, डखले होते, आणि त्या ठिकाणी तो खेळ खेळत असताना त्यांचा जो पाय आहे तो पाय लचकलेला आहे, आवटळला तो पाय, आणि तो पाय त्यांचा सुजला वगैरे असेल, त्यांचा मुक्काम दुसरीकडे आहे, आणि मग रात्रभर ते पाय दुखत होता त्यांचा, आणि झोप नाही, काही नाही. आणि नंतर सकाळी स्वामी त्यांना भेटायला गेले. रात्री ते झालं, रात्रीचा पूजा अवसर झाला, सकाळचा पूजा अवसर झाला, मग स्वामी भेटायला गेले. आणि स्वामी त्यांना विचारतात की हे काय, कालच्या रात्रीच्या पूजा अवसराला तुम्ही आले नाहीत, सकाळच्या पूजा अवसराला पण तुम्ही आले नाहीत. आता स्वामींना माहीत नव्हतं का नाही आले ते, पण स्वामींनी विचारलं. ते म्हणतात देवा मी तुमच्यावर रागवलेलं आहे. म्हणतात का? ते म्हणे माझा पाय दुखावला तर तुम्ही सुद्धा भेटायला नाही आले, कोणाला भेटायला नाही पाठवलं. आमचं दुखणं हे खूप असतं बरं का. आम्हाला जो आजार आहे ना त्याचं दुखणं नसतं. आम्हाला आजारात कोण कोण भेटायला नाही आले त्याची एक यादी आपली तयार असते. आपण एकीकडे गोळ्या घेत असतो, औषध घेत असतो, बिल भरत असतो, आणि दुसरीकडे कुठेतरी आमची एक यादी तयार होत असते, हे नाही आले बरं का, ते नाही आले बरं का, ते नाही आले बरं का. एक जण तर आजारी पडले, मी भेटायला जाऊ नाही शकलो, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद करून टाकलं. आता घ्या, तुम्ही आजारी पडले हा तुमचा दोष आहे, आम्ही भेटायला नाही आलो. आता ते काहीतरी आमचे पण काही कार्य मागे असतील, पण तुम्हाला रागवण्याचा काही अधिकार नाही आहे त्याच्यामध्ये. कोणी भेटायला येऊ न येऊ, इथे या ठिकाणी उलट कोणी भेटायला नाही आलं तेवढ्या वेळ आपलं स्मरण होतं त्या ठिकाणी. आणि म्हणून ते स्वामींवर रागवलेले आहेत. स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही सकळही भोगे निमा नावे की, तुमचं दुःखाचं प्रदर्शन करू नका.
आपलं काय होतं की आपण दुःखाचं प्रदर्शन भरपूर करतो, की आपल्याला असं वाटतं की आपलं दुःख, आपला आजार लोकांना सांगत बसावा आपण, आणि तो सांगितलं की आपल्याला थोडंसं बरं वाटतं. गोळ्या घेतल्यापेक्षा पण लोकांना आजार सांगितलं की आपल्याला जास्त बरं वाटतं. कोणी भेटायला आले की आपल्याला जास्त बरं वाटतं. कोणी विचारपूस केली आपल्याला की आपल्याला जास्त बरं वाटतं. परंतु अर्थातच इथे भट्ट स्वामी त्यांना एक मुद्दा सांगतात. लोक भेटायला आले गेले तर बरंच आहे, चांगलीच गोष्ट आहे, परंतु तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही सकळही भोगे निमानावे, की तुम्हाला भोगून त्या कर्माचा नाश करायचा आहे. तो भोगत राहा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी सोबत येईल नाही येईल तो भाग वेगळा आहे. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा आचार आहे. कधीचा आचार आहे हा? हा सन्निधानातला पण आचार आहे आणि असन्निधानातला पण आचार आहे. सन्निधानामध्ये पण आमचे स्वामी सांगतात की काहीतरी सेवा करा तर तो आजार तुमचा जाईल. पोटदुखी असेल, अजून काही असेल तर ती सेवा करा. ती सेवा केली की बरोबर जाईल. अजून कुठली लीळा सांगता येईल की ते आजारी येताना स्वामींनी सेवा सांगितली आणि तो आजार त्यांचा गेला? हा, दगड उचलायला सांगितली. सांडव्याचा कसला? हा, डोमेग्रामची लीळा आहे. म्हणजे ती लीळा तर माझी एकदम स्पेशल लीळा आहे ती, की भर तापात त्यांना पाठवलं पण आणि भर तापात ते गेले सुद्धा. कुठली तक्रार नाही, काही नाही. उलट स्वामींना तुम्हाला ताप येते मला कोण म्हटलं ताप आहे, म्हणजे बरोबर त्या तापामध्ये गेले. पण स्वामींनी ताप ठेवला का? तो स्वामींनी ताप ठेवला नाही. स्वामी म्हणतात तुम्ही फक्त भोगण्याची तयारी ठेवा, पण आम्ही मात्र तुम्हाला भोगू देणार नाही. जसं मी सांगतो की स्वामींनी भीती घालून दिली आम्हाला की बघा इथे तुम्हाला अनुसरायचं असेल, 1 दिवस जेवण मिळणार नाही, 2 दिवस पण मिळणार नाही, कधी कधी 2 उपवास होतील, 2 दिवस 3 दिवस पण उपवास होईल, किंवा तिसऱ्या दिवशी मिळेल, 2 दिवस मिळणार नाही. ही भीती घालून दिली देवाने. आता येथीचा साधक असेल तो म्हणेल ना मला तर 3 टाइम जेवायची सवय आहे, मग मी 1 दिवस सुद्धा उपाशी राहू शकत नाही, 2 दिवस कुठे उपाशी राहता? नको बाबा अनुसरण. स्वामी तुम्हाला भीती घालतात, परंतु तुमची मात्र भक्तीच पाहिजे. स्वामींनी किती भीती घातली तरी आपली भक्ती पाहिजे. देवा 1 दिवस 2 दिवस काय नाही मिळालं जेवण तरी चालेल, पण मला मात्र अनुसरण घ्यायचं आहे, असं पक्क आपलं असलं पाहिजे. जसं स्वामींनी जानोपाध्यांना सांगितलं तुम्ही हे तांबूळ प्रसाद जर का घेतला तर तुमचं नुकसान होईल बरं का, घरातनं तुम्हाला बहिष्कृत केल्या जाईल वगैरे वगैरे, काही प्रॉपर्टी हिस्सा काही मिळणार नाही. ते म्हणाले काही जरी झालं तरी मला प्रसाद खायचाच आहे. ते अडूनच राहिले. ते मग स्वामी विचारतात का खायचं आहे तुम्हाला? स्वामींना उत्तर माहिती आहे, पण आम्हाला ते उत्तर कळालं पाहिजे. ते उगाचच खातायत का? स्वामींचा तो तांबूळ चांगला लागतो खायला म्हणून खातायत का? ते त्याचं कारण विचारलं की एवढं नुकसान तुमचं होणार आहे, मग तुम्ही हा प्रसाद का खाऊन राहिले? ते म्हणतात जीजी ते माझ्या जीवाच्या भल्यासाठी ते मी खात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला हे माहिती आहे की दैहिक नुकसान होणार आहे, परंतु माझा जीव स्वरूपाचा मात्र याच्यामध्ये लाभच होणार आहे. मानव पंथाचा प्रवास असा प्रवास आहे बरं का. दैहिक लाभ त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. मानव पंथाच्या प्रवासात जीव स्वरूपाचा लाभ त्याच्यामध्ये आहे. लक्षात घ्या. आपल्याला याच्यामध्ये जसं आपण कडू रस पितो की नाही, कडू रस आपल्या जिभेला चांगला लागतो का? जिभेला चांगला नाही लागत, तो पिऊ नाही वाटत. पण आपल्या पोटासाठी मात्र आतमधले जे काही अवयव आहेत त्यांच्यासाठी मात्र तो रस चांगला आहे. जिभेसाठी तो चांगला लागत नाही, पण पोटातल्या आतमधल्या अवयवांसाठी तो चांगला आहे, प्रकृतीसाठी तो चांगला आहे. म्हणून तो कडू रस पिताना आपला चेहरा कसा होतो वाकडा तिकडे त्याच्याकडे बघू नका, मात्र आपले आजार मात्र त्याच्यातनं नीट होणार आहे त्याकडे लक्ष द्या. तसं मानव पंथाच्या प्रवासामध्ये बाह्य कष्ट तुम्हाला जास्त दिसतील, परंतु अंतर मात्र तुमच्या जीव स्वरूपाची उजळता जी आहे ती सुरू आहे. कधी कधी असं ना वरचा भात कच्चा असतो, पण आतमधला भात जो आहे तो शिजतोय, खालून तो शिजत शिजत ती वाफ वर येते आणि वरचाही भात नंतर चांगला होणारच आहे. तशा पद्धतीने इथे आम्हाला लाभ कशाचा करून घ्यायचा आहे हे पहिले निश्चिती झाली पाहिजे. असन्निधान धर्मामध्ये, सन्निधान धर्मामध्ये पण जे नियम आहेत तेच असन्निधान धर्मामध्ये सुद्धा आहेत. सन्निधान धर्मामध्ये कुणी नवद जाप्य खेटी वगैरे हे या गोष्टी केलेल्या नाहीयेत ज्ञानी व्यक्तींनी.
ज्ञानी व्यक्तींचा विषय सुरू आहे आणि आपल्याला असन्निधानी सुद्धा देवानी असं कटले काही सांगितलेलं नाही. सकळी भोगे निमा नावे म्हटल्यानंतर जोही भोग येईल, जोही संकट येईल, तो आपल्याला काय करायचा आहे, तो भोगून घ्यायचा आहे. आणि तो भोगत असताना तुम्ही थोडे शांत झाले पाहिजेत. जसं आता आपला रस्ता जर का चांगला असेल की आपण कितीच्या वेगाने निघून जातो की नाही पुढे, आणि मध्येच खड्डे लागले तर काय करतो, लगेच विडावसर करतो का आपण, नवजाप्य खिटी करतो का, काय करता तुम्ही, खड्डा लागला तर खड्डा लागला की सगळे तर तुमचा वेग कमी करता, म्हणजे तुम्ही शांत होता, गाडीला तुमच्या शांत करतात, तुमच्या डोक्याला तुमच्या वेगाला तुम्ही थोडं शांत करता आणि लक्षात घेता की कुठून जायचं आहे आपल्याला. हे खड्डे बुजणार नाही आहेत, हे खड्डे जाणार नाही, खड्डे इथेच राहणार आहे. आपल्याला या खड्ड्यांमध्ये राहायचं नाहीये, अडकायचं नाहीये, म्हणून आपण बरोबर खड्डे चुकवत चुकवत आपण बरोबर पुढे निघून जातो, त्याची कुठली तक्रार करत बसत नाही. आणि आपल्याला पुढे निघून जायचं आहे, ते कधी जाता येईल, शांततेने गेलात तर तुम्ही बरोबर जाल, त्या खड्ड्यांमध्येही नुकसान होणार नाही. वेगात जर का गेलो तर त्या खड्ड्यांमध्ये आपलं नुकसान होऊन जाईल, गाडीचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. परंतु तिथे जर का कमी वेगामध्ये गेलात, म्हणजे तुम्हाला माहिती कुठे वेगाने जायचंय, कुठे हळू जायचंय, तसं आपल्याला संकट आल्यानंतर काय करायचंय, संकट आल्यानंतर तर पहिले गोंधळून जायचं नाही, त्यावेळी स्थित प्रज्ञ शांत व्हायचं आहे. आणि हा कशामुळे आलेला आहे, कसा आलेला आहे, ह्याच्यातनं पुढे आपल्याला कसं जायचंय, हा सर्वार्थाने विचार आपण केला पाहिजे. कुणी, वासनिकाने केला पाहिजे. वासनिकांना भरपूर संकट येतात आणि ते संकट आली की त्या संकटांना एक वेगवेगळे नाव दिल्या जातात. जसं ते मला असं लक्षात येतं की आम्ही 5 प्रकारच्या मिठाया आणल्या, एक चौकोनी आहे, एक गोल आहे, एक त्रिकोणी आहे, एक पतंगाकृती आहे. पण सगळी मिठाई कशाची बनलेली आहे, खव्याची माव्याचीच बनलेली आहे. त्याला आकार वेगवेगळे दिले, तुम्ही मिठाई एकच प्रकारची आणली, आकार मात्र 5 प्रकारचे आणलेले आहेत, मिठाई मात्र एकच प्रकारची आलेली आहे. तसं सगळं दुःख एकच प्रकारचं आहे, दुःख दुःखच आहे. आम्ही त्याला नावं दिली, पितृदोष, मातृदोष, जलदोष, अजून कुठले कुठले दोष, ते कालसर्प, मंगळ, आमके आमके, त्याला वेगवेगळे काय केले आपण, नावं देऊन ठेवलेले आहेत. तुम्ही जर का ब्रह्मविद्येचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला कर्म माळिकेचं जर का ज्ञान आहे, तर तुम्हाला सरसकट हे दोषच दिसतील, दुःख दिसेल, आपण जोडलेलं पाप दिसेल. त्याला वेगवेगळी नावं देण्याची गरज नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं, सकळ ही भोगे, सकळ ही जेवढे काही कर्म आहे, सुखरूप किंवा दुःखरूप, ते भोगून तुम्हाला नासायचे आहेत. आता तुम्ही त्याला वेगवेगळी नावं दिली. मला काही लोकांनी विचारलं, बाबा आपल्यात पितृदोष आहे का, आहे का आपल्यात पितृदोष, नाहीये, परंतु आपल्यात पितृदोष आहे बरं का. आणि पितृदोषाची शांती पण सांगितलेली आहे. पितृदोष म्हणजे त्वमेव माता च पिता त्वमेव, कोणाला म्हणता तुम्ही, चक्रधर स्वामींना म्हणता तुम्ही, तुमचे ते माता पिता आहेत. आता ते तुमचे माता पिता तुमच्या सोबत आहेत का, इथे भटोबासांच्या सोबत होते, आपल्या सोबत आहेत का, आपल्यावर उदास होऊन कुठे गेलेले आहेत, उत्तर दिशेला. आपली त्यांची भेट आहे का, भेट नाही, म्हणजे पितृदोष सुरू आहे ना आपला, आहे की नाही. हा पितृदोष आहे आपल्यात. आपल्याला जन्म दिलेल्या वडिलांच्या संबंधित पितृदोष नाही आहे. आपले जे रक्ताचे नातलग आहे किंवा जीवाच्या संबंधित पितृदोष आपल्याला नाही. ईश्वराच्या संबंधित पितृदोष आहे आपल्याला, म्हणजे परमेश्वर आपले माता पिता आहेत आणि तेच आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत. हा दोष कोणी जोडलेला आहे, आपण जोडलेला आहे. म्हणून ते पिता आपल्या सोबत नाही आहेत, ते वडील आपल्या सोबत नाही आहेत. आणि त्याची शांती सांगितली देवानी स्वतः, अस्थिपरी ही शांतीचा. जर का ती अस्थिपरीचं आचरण तुम्ही केलं तर तुम्हाला पुनरपी परमेश्वर आपली भेट देणार आहे. त्या पितृची, त्या पित्याची आपली भेट होणार आहे. आपण कुठे वेगळ्या शांत्याने काय करायला चाललो, वेगवेगळे उपाय करायला चाललो. चक्रधर स्वामींनी अस्थिपरी नावे उपाय सांगून ठेवलेला आहे. तो उपाय करा, देवाची तुमची भेट तिथेच आहे. फक्त 6 वचनांचं अंतर आहे. 6 वचनांचं पालन, 6व्या वचनामध्ये परमेश्वराची भेट आहे.
म्हणजे किती वचनांचं पालन करायचं आहे? 5च वचनांचं पालन करायचं आहे. आणि 6व्या वचनात देवाची आपली भेट आहे. इतकी सोपी भेट आहे. पण आपण काय केलेलं आहे की आपण खूप लांबचा रस्ता धरला. जीव देवता प्रपंच यांना शरण 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 चाललोय. आणि इथलं ज्ञान सांगते की परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. आणि आपण मात्र जीव देवता प्रपंचाला शरण चाललेलो आहोत. आपण वासनिक दशेमध्ये आहोत. आपण परमेश्वराचे आहोत आणि आम्ही खड्यांच्या अंगठ्या घालतो आहोत. म्हणजे आपला प्रवास कुठला चाललेला आहे? आपल्याला एवढे स्टोन देवाने दिलेले आहेत विशेष, त्याच्यावर आमचा भरोसा नाही आहे. आम्हाला कोणीतरी दिलेला स्टोन घालून आम्ही म्हणतो की आता आम्हाला हे मिळणार, आम्हाला ते मिळणार. असं जर का असतं या जगामध्ये कुणीही गरीब नसता. सगळेजण श्रीमंत झाले असते की नाही? कोणी गरीब नसतं, कोणी आजारी नसतं. हा पण एक विषय आपल्या लक्षात आला पाहिजे की वासनिक आचारामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे गंडे दोरे ताईत किंवा खड्यांच्या अंगठ्या असतील इत्यादी अन्य उपाय आहेत, विकल्पजनित उपाय आहेत, ते आपण करता कामा नये. अनेकांचे फोन येतात मला की आम्हाला ही शांती सांगितली, ती शांती सांगितलेली आहे. कुठल्याही प्रकारची कुठल्या शांत्या करायची काही गरज नाही. तुमच्या नशिबात कर्मात जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत राहणार आहे. आणि त्याहीत मध्ये तुम्ही जर का देवाला प्रार्थना केली की देवा आम्हाला किती काही संकट येऊ, आहे ना. आता आपलं काही म्हणणं असतं की वादळ येऊ नये. वादळ जर का नैसर्गिक पद्धतीने येणारच आहे त्याला आपण थांबवू शकतो का? थांबवू शकत नाही. मग त्याच्यात तुमचं म्हणणं काय असतं की वादळ येतं तर येऊ द्या पण आमच्या घराचं नुकसान नाही झालं पाहिजे, हे तुमचं उद्दिष्ट असतं. तसं संकट हे एक वादळ आहे, ते किती यायचे ते येऊ द्या, पण धर्मरूपी जे काही घर आहे आमच्यामध्ये, जो काही धर्म आहे तो धर्म भ्रष्ट झाला नाही पाहिजे, धर्मावरून आम्ही गेलो नाही पाहिजे. आणि धर्माविषयी आमच्या मनामध्ये कुठलंही विपरीतपणा जो आहे तो येता कामा नये ही देवाला विनंती केली पाहिजे. बाकी संकट येणार आणि जाणार हे सगळं चालू आहे. आणि म्हणून वासनिक आचार करत असताना आपल्याला जीव देवता आणि प्रपंच यांना शरण जायचं नाहीये. यामध्ये सुद्धा देवतेला तर अजिबातच शरण जायचं नाही. देवताजनित विधी करायचे नाही. तुमच्या घरामध्ये लग्न कार्य निघाले की कुळदेवता वगैरे सगळ्या त्यावेळी आठवल्या जातात की कुळदेवतेला तुम्ही हे करा, ते करा, अमकं करा, टमकं करा. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण अन्य धर्म कळत न कळत भरपूर काय आचरण करत असतो बरं का. त्या काळात आपल्याला कधी कधी ते लक्षातही येत नाही की इथे अन्य धर्म आपल्याकडनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पालन झालेलं आहे, केल्या गेलेलं आहे. तर इत्यादी प्रकारे देवतेला सुद्धा आपण अजिबात शरण जायचं नाही. आपल्याला सर्वार्थाने परमेश्वराला प्रत्येक वेळी शरण जाता आलं पाहिजे. आणि हे कर्माचं जेव्हा ज्ञान आहे, पाप आणि पुण्य, आपण जे पण काय करतो त्या केलेल्या क्रियेबद्दल आपल्याला काहीतरी लागतं, चांगलं नाही तर वाईट. तुम्ही एखाद्याला दुखवलं असेल तर त्याच्यातनं वाईट म्हणजे पापाची निष्पत्ती होते, आणि चांगलं कार्य केलं असेल तर त्याच्यातनं पुण्याची निष्पत्ती होते. आणि स्वामींनी अजून एक वचन सांगून ठेवलं की क्रिया उभय रूपा. प्रत्येक क्रियेतनं 2 गोष्टीची निर्मिती होते, पाप आणि पुण्य. पापाने तर पापाची निष्पत्ती होतेच, पुण्याने पुण्याची निष्पत्ती होतेच. परंतु पुण्यरूप क्रिया करताना, चांगल्या क्रिया करताना सुद्धा पापाची निष्पत्ती होते. तुम्ही एखाद्याला जेवू घालता, जेवू घालणं चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. परंतु ते चांगलं करत असताना जो स्वयंपाक तयार केला जातो त्याच्यात हिंसा आहे. ती जी काही वाढण्याची धावपळ असते त्याच्यामध्ये हिंसा आहे. त्यानंतर काही क्रिया केल्या जातात, भांडे धुणे वगैरे, याच्यामध्ये पण हिंसा आहे. म्हणजे क्रिया चांगली आहे, जेवू घालणं, परंतु त्यासोबत जे काही इतर गोष्टी करतात त्याच्यातनं पापाची निष्पत्ती होते. कधी कधी एखादं पाप केलं जातं परंतु त्याच्यातनं अनेक लोक सुखावतात. ही एक कुठेतरी त्याच्यामध्ये पुण्य एक अंशाने दडलेला आहे त्याच्यामध्ये. बाकी तर क्रिया पापरूपच आहे. म्हणजे प्रत्येक क्रिया ही उभयरूप असते आणि त्या उभयरूप क्रियेमध्ये पाप आणि पुण्य दोन्ही जोडल्या जातात. पापाचं फळ आपल्याला सुखरूप मिळतं आणि काय मिळतं, पापाचं फळ कसं मिळतं, दुःखरूप मिळतं, आणि पुण्याचं फळ हे सुखरूप मिळतं. बस एवढंच आहे. पापरूप आणि पुण्यरूप कर्म आहेत.
सुख आणि दुःख त्याचं भोगल्या जात आहे. आता तुम्हाला जे आयुष्यामध्ये सुख दुःख येतात ते कसे आहेत? पाप आणि पुण्याचे ते कर्म भोग आहेत. आता त्याला कुठलंही नाव देऊ नका. नाव दिलं की ते अजून किचकट किचकट जातं. जसं ते मला असं वाटतं ना की 5वी 7वी 8वीची जी परीक्षा आहे ना तशीच 10वीची परीक्षा आहे की नाही? 10वीची परीक्षा म्हणजे काहीतरी वेगळं काय आहे का? दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावरून प्रश्न मागवले जातात का? तेच प्रश्न जे धडा त्यांनी वर्षभर अभ्यासला ना त्याच धड्यातले प्रश्न असतात. वेगळं काही असतं का? परंतु 10वीच्या बाबतीमध्ये 12वीच्या बाबतीमध्ये इतकं एक थोतांड केलं जातं, सगळ्यांना टेन्शन असतं. ते एका घरी आम्ही गेलो, त्या ताईंची तब्येत एवढी खराब झाली. म्हटलं काय झालं? ते म्हणे मुलगी 12वीला आहे ना आता, त्याच्यामुळे माझी तब्येत खराब झाली. म्हटलं याचा काय संबंध आहे का काही? म्हणजे आहे तेच, पण त्याला जेव्हा तुम्ही 10वी आणि 12वीची परीक्षेचं नाव देता की सगळ्यांचे ब्लड प्रेशर वाढून जातं, आणि तीच परीक्षा 9वीची आहे तर काही नाही, नॉर्मल आहे. 8वीची आहे तर काही नाही आहे. त्याला जेव्हा तुम्ही नाव देता हे पितृदोष आहे, हा मातृदोष आहे, तर मग त्या वेळेला मग काय होतं, ते आम्हाला दोष मोठा वाटायला लागतो, ते दुःख मोठं वाटायला लागतं. तर आपण त्याला पाप आणि पुण्यरूप कर्माचा भोग सुख आणि दुःखरूप पद्धतीने तो भोगवल्या जातो आहे, हे लक्षात घ्यायचं. तुम्ही रस्त्याने जेव्हा प्रवास करता तेव्हा ऊन सावली चालू असते की नाही? झाड लावलं की लागलं की सावली, नंतर ऊन, लगेच ऊन लागलं की तुम्ही लगेच त्रास घेता का? तुम्हाला माहिती पुढे लगेच झाड आहे. हे झाड ऊन सावली हे तुमच्या त्या प्रवासामध्ये चालूच राहतं. म्हणजे तुम्हाला हे माहिती की आत्ता ऊन आलं तर नंतर सावली येणार. आता जर का दुपारी ऊन पडलं, आता दुपारी ऊन राहणारच आहे, मग तुम्ही दुःखी होता का? तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी सावली येणार आहे बरं का. म्हणजे हे ऊन सावली आयुष्यामध्ये सुरूच आहे सुखदुःखाच्या रूपाने. आणि अशा वेळेला वासनिक वर्ग जो आहे, उपदेशी वर्ग जो आहे, तो घाबरून जातो आणि मग जीव देवता प्रपंचाला शरण जातो. इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ, असं होता कामा नाही. आमच्या इथल्या एका बाईच्या मुलाचं लग्न होत नव्हतं. आता मी त्यांना सांगितलं बघा जेव्हा व्हायचं तेव्हा ते होणार आहे, तुम्ही काही अशी धावपळ करू नका. परंतु मग काय झालं की त्यांनी गेले एका ज्योतिषाकडे आणि विचारलं की बाबा माझ्या मुलाचं लग्न होत नाही. ते म्हणाले तुम्हाला जलदोष आहे. कोणाला जलदोष आहे? आईला. लग्न कोणाचं होत नाही? मुलाचं. म्हटलं, मग त्यांनी नंतर मला येऊन सांगितलं, म्हटलं काय जलदोष आहे तुम्हाला, म्हणजे जलदोष म्हणजे कसला काय? ते म्हणाले की तुम्ही उष्ट पाणी विहिरीत टाकलं. म्हटलं मग तुम्ही टाकलंय का कधी? ते म्हणाले नाही, मी कधीच टाकलं नाही आजपर्यंत उष्ट पाणी मी. म्हटलं तुम्ही मागच्या जन्मात टाकलेलं आहे. म्हणजे त्याची उत्तरं तयार असतात त्यांच्याकडे, जे दोष सांगतात ना त्यांच्याकडे उत्तर तयार असतं. तुम्ही गेल्या मागच्या 2 जन्माच्या आधी टाकलेलं आहे. आता आपण थोडीच त्याचं तिकडेचं काहीतरी बायोडेटा मागू शकतो की खरंच टाकलं की नाही टाकलं, परंतु तुम्हाला तसं ते सांगितलं जातं. मग मी त्यांना ओरडलो, म्हटलं तुम्ही कशासाठी गेलात? जेव्हा व्हायचं ते कर्मवशे जीव सकळही पावे, हे वचनं काय आहेत? ही तुम्हाला स्थिर करणारी वचनं आहेत. आपल्याला काय होतं की आपल्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं 10 वाजता बस येणार आहे आणि 10 वाजून 5 मिनिटं झाले की आपण तगमग सुरू होऊन जाते. म्हणजे 10 वाजून 10 मिनिटं झाले की बस येते की नाही, येते की नाही? ती बस येते आहे, पाऊस लागलेला आहे, ट्रॅफिक लागलेली आहे, ती बरोबर ती त्याच्या पद्धतीने येणार आहे. पण आपल्या जर का आधीच सांगितलं 10:30ला बस येणार आहे, आपण शांत राहतो 10:30 पर्यंत. म्हणजे जी आपली तगमग आहे ती कुठेतरी शांत करणारी ही वचनं आहेत कर्माच्या संदर्भातली. ती लक्षात जर का तुम्ही घेतली तर बरोबर सगळ्या गोष्टी वेळेवरच होणार आहेत, वेळेवरच येणार आहेत. तुम्ही जर का वाट बघायला लागले की कळतं की उशीर होतो आहे ना. उशीर झालेला कधी आपल्याला त्रास कधी होतो? जेव्हा आपण येणाऱ्या व्यक्तीची वाट बघायला लागतो त्यावेळी आपल्याला जास्त त्रास होतो. आणि ज्यावेळी जो व्यक्ती येणार आहे तो त्यावेळी बरोबर येणार आहे, तो दिसणार आहे. आपण उगाच सारखं गेटकडे जातो, परत आतमध्ये येतो, परत गेटकडे जातो, परत आतमध्ये येतो. तगमग शांत ठेवा. ती व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा बरोबर आपल्या लक्षात येईल की ते आलेले आहेत. तसं कर्मांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकदम घाबरून जाऊ नका. आनंद सुख मिळालं म्हणून एकदमच हवेमध्ये जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून लगेच खचून जाऊ नका.
या दोन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये स्थित प्रज्ञता जी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे, अर्जुन देवांकडे ती स्थित प्रज्ञता आली. कधी आली? सुरुवातीच्या अध्यायांमध्ये ती दिसत नाही आम्हाला, ती शेवटच्या अध्यायामध्ये आम्हाला ती स्थित प्रज्ञता दिसते की आता ते शांत झाले. त्यांनी बघितलं की हे आपल्या हातातलं काय नाही, हे जे समोर आलेलं आहे ते आपल्याला करून मोकळं व्हायचं आहे. आणि सकळ ही म्हणजे ते म्हणतात, मी जे पहिल्या सत्रामध्ये सांगितलं, करिष्ये वचनम तव, आता सगळं देवाकडे सोपवून दिलं. ह्याला म्हणतात स्थित प्रज्ञता. आपल्या हातात आपले निर्णय ठेवायचे नाहीत, देवाकडे सगळे निर्णय सोपवून द्यायचे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, असं देवाकडे एकदा सोपवून दिलं आणि जे देव म्हणतील तो निर्णय आपण घेत राहायचा. ह्याला स्थित प्रज्ञता असं म्हणतात. आणि आपलीच विचारांमध्ये गडबड वगैरे चालू असेल, आपल्यामध्ये अस्वस्थता चालू असेल, म्हणजे आपण ज्ञानाच्या माध्यमामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, घाबरून जातो आहोत. आपले असे काही जुने अधिकरण आहेत की त्यांना जेव्हा म्हटलं की दवाखान्यात तुम्हाला न्यायचं का, ते म्हणतात नाही, आता माझा शेवट जवळ आलेला आहे, मला कुठेही न्यायचं नाही, मला मार्गातच ठेवा, स्मरण करत करत. म्हणजे ही स्थित प्रज्ञता आहे. मृत्यू समोर आलेला आहे पण तो मृत्यू वाटतच नाही त्यांना, कारण त्यांना माहिती आहे हा मृत्यू म्हणजेच देवाकडे जाण्याचा, देव दर्शनाला जाण्याचा ही संधी आहे. आणि म्हणून अशा वेळेला सुद्धा येथीचा जो ज्ञानी आहे, साधक आहे, तो अजिबात डगमगत नाही, घाबरत नाही. अशा प्रकारचा आचार आपल्याला असंनिधान स्थितीमध्ये, धर्मामध्ये आम्हाला हा पालन करायचा आहे. आणि वासनिकाने विशेषतः इकडे तिकडे न पळता ईश्वराच्याच ठिकाणी त्यांनी समर्पित व्हायचं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण हा जो विषय आहे तो श्रवण केलेला आहे. आणि आजचं हे आपलं 5वं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. दंडवत हो.